माझी गुड मॉर्निंग खूपच लेट झाली आणि हे बघा तश्मय पण जेवायला लागला आणि एकीकडे मस्त बघा केवढी करतो. त्याला उभा राहायचं. हे बघा फ्रेंड्स आमची भाजी कापते. भाजी आहे. हे बघा तश्मयला जेवायला मोबाईल लागतो आणि केवढी नाटकं करतो. काय रे नाटक्या? ही बघा साईशा नुसती आई आई करत असते. दीदी बोल दीदी. बघा आई आई करते. आणि आता बाबा जेवत आहे. तस्मै ही बघा बाहेर जायला बघते ही नुसती पळाली. नुसते आई आई करत असते. हाय फ्रेंड्स, हा बघा निशंक आता दुसरे काय ब्लॉग मध्ये आलाय नाही साई. आणि जर आता दादा असता तर आम्ही खूप खेळलो असतो. आता तोष्मा आणि साईशा आणि आपला साई आहे ना, आता मी त्यांच्या सोबतच खेळेन. दादा आल्यावर खेळेन. दादा आता कसं येईल. आता तर आम्ही घरी चाललोय. हा बघा आमचा निशंक नुसतं पलटी मारतो, सीधा राहतच नाही आणि नुसतं माझे केस ओढतो. आता सोड पण. हे बघा फ्रेंड आईने साईशाला पण घेतला आणि तस्मेला पण जेब घालते. आणि साईशा बघा केवढी आई आई बोलते आणि मस्ती करते. अरे अरे पायाला लागेल. बघा बाबाने सकाळी जेवते. मामीने मला भाव काढून दिलाय या जेवायला. हे बघा फ्रेंड्स यांची दोघांची भांडणं चालू असतात गाडीमध्ये. गाडीसाठी आणि पालावून नेते गाडी. बस तस्मै बस. तू पण बसे, तू पण बसे. साईशाच्या गाडीवर तस्मै बसलाय तर साईशाची रिएक्शन बघा. तस्मैला पुढे बसायचे आणि त्याला मागे बसवलाय तर बघा केवढा ओरडतो. पप्पा आले आम्हाला घ्यायला. फ्रेंड्स आई माझी केस विचारते. आता मी घरी चालली. फ्रेंड्स आता आम्ही घरी निघालो. त्या बघा मामी आम्हाला सोडायला आल्या आणि हा बघा बेतोड्याच्या बाबांचा अंगणा थोडा मोठा. नाना नानींचा घर. आवाज दे नानी हाय का. नाना नानी झोपली असेल. तो नाना तो नानाला आवाज दे. आता मी घरी चालली. बरं झाली ना वसिला. नानी कुठे आहे? नानी दिसला येईल संध्याकाळी. आली नाही का. चलो
बाय बाय कर. निघतं ते गेलं. पेट्रोलाचे आहे बघा, आमच्या पिशव्या घेऊन चलते. आणि मी पण थोडं सामान घेतलाय. तो मला थोडं आपण सामान नाही घेतला. पप्पा तिकडे आमच्या पहिल्याच बाबूला घेऊन गेले बघा. आणि आम्ही इकडे पाठी आहोत पप्पाची. आणि इकडे एवढी झाडं आहेत का नाही चालायला पण नाही भेटत. बघा आमचा बाबू कसा गाडीत बसलाय ड्रायव्हिंग सीटवर. साई तुम्हाला माहितीच आहे केवढा तास जाईल. हे बघा फ्रेंड्स, मोटरेल गाडी आली आणि फास्ट पण आहे. म्हणजे आता फाटक खुलेल. आज फाटक लवकर खोलला. हा बघा आमच्या मामाचं ऑफिस, पण ऑफिस बंद आहे. हे बघा मामाची थार. कशाला एवढी गाडी. आम्ही आता दिव्याला पोहोचलो. चंद्रांगण. पप्पा इकडे झेंडे का लावलाय? पुढे त्या सर्कलला ना नवीन नाव दिलंय म्हणून. काय नाव दिलाय? चल दाखवतो तुला. तो बघ नाव प्रिन्सी. कुठे आहे मम्मा? काय नाव पडलंय? प्रिन्सी. अगं नाव काय पडलंय सर्कलला? छत्रपती शिवाजी महाराज दिवा चौक. गुड गर्ल. हा एक दिवाठण आणि इकडली ट्रॉफिक भरलेलीच असते. काल तर किती जाम होती, शॉर्टकटने टाकली तिथून जाताना आम्ही. हा रस्ता रिकामा असल्यामुळे गाडीत खूप छान वाटतो आणि व्ह्यू पण बघा आजूबाजूचा केवढी सुंदर आहे आणि नॅचरल पण आहे. फ्रेंड्स आता आम्ही घरी पोहोचू. आणि ते डोंगर बघा केवढी सुंदर दिसतात.
बाबूच्या घास उतरवते. आत्ताही बाबूच्या घास उतरवते. आला फ्रेंड्स, आता 10 वाजले तरी पण यांना नाही आले. अजून ट्रॉफिक मध्ये अडकलात. मला पण एकटे बोर होतो. आता मी जेवली पण एकटी आणि खेळायला पण कोण येत नाही. एकटी बघून बोर झाले मी. हाय फ्रेंड्स, उद्या माझा EVSचा पेपर आहे म्हणून मी आता रीडिंग करते. उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू. शुभरात्री. जय सद्गुरू.